नमस्कार. बघा, प्रसिद्धी आणि सत्ता मिळवणं एक वेळ सोपं असू शकतं, पण ते टिकवून ठेवणं ते तितकंच कठीण आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण एका प्राचीन कथेमधून बघूया की हे जे यश आहे ते इतकं क्षणभंगूर का असतं. आता ही कथा जरी खूप जुनी असली ना, तरी ती आजच्या काळातल्या ऑफिस पॉलिटिक्सबद्दल आणि बदलत्या नशिबाबद्दल खूप काही सांगून जाते. चला तर मग सुरुवात करूया एका अशा प्रसंगापासून जो घडलाय त्या अनेक शतकांपूर्वी, पण ऐकल्यावर असं वाटेल की अरे, हे तर आज पण घडतंय. आपली कथा सुरू होते थेट बुद्धांच्या काळात, देवदत्त नावाच्या एका भिक्षूसोबत. तो या कथेचा खरं तर एक महत्वाचा भाग आहे. देवदत्ताला एकेकाळी प्रचंड प्रतिष्ठा होती, मान होता, पण मत्सर आणि सत्तेच्या लोभामुळे त्याने थेट बुद्धांनाच इजा करण्याचा प्रयत्न केला. आणि मग काय, आपले सर्वस्व गमावून बसला. म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की हे फक्त प्रतिष्ठेचं नुकसान नव्हतं, तर त्याची संपूर्ण आधार प्रणाली, त्याची सपोर्ट सिस्टमच कोसळली होती. सगळीकडून मिळणारी मदत बंद झाली होती. जेव्हा त्याच्या अनुयायांनी याबद्दल चर्चा केली तेव्हा बुद्धांनी त्यांना समजवलं की असं काही पहिल्यांदाच घडत नाहीये. इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते हे दाखवण्यासाठी त्यांनी त्यांना एक जुनी दंतकथा सांगितली. आता आपण थेट त्या दंतकथेत जाऊया, प्राचीन बनारस शहरात, जिथे आपल्याला भेटतात दोन पोपट, एक राजा आणि एक माकड. या राज्यात राधा आणि पोठ्ठपाद नावाचे दोन पोपट भाऊ राजाचे लाडके पाळीव प्राणी म्हणून अगदी ऐशारामात राहत होते. त्यांना खूप मान होता, सोन्याच्या पिंजऱ्यात राहायचे, सोन्याच्या भांड्यातून खायला प्यायला मिळायचं. पण एके दिवशी दरबारात एक नवीन पाहुणा येतो. एक वनवासी राजाला भेट म्हणून एक मोठं काळं माकड आणून देतो आणि इथूनच सगळं काही बदलून जातं. आता बघा गंमत, दरबाराची मर्जी किती पटकन बदलली. नवीन आलेल्या माकडाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं, त्याला महत्त्व मिळू लागलं, आणि पोपटांकडे चक्क दुर्लक्ष व्हायला लागलं. त्यांचं खाणं पिणं पण कमी झालं. नशिबाच्या या अचानक बदलामुळे त्या दोन्ही पोपट भावांमध्ये एक खूप महत्वाचं संभाषण सुरू झालं. जो धाकटा भाऊ होता बोठ्ठापाद, तो या अपमानामुळे जाम वैतागला. तो म्हणाला, हे काय आहे, एकेकाळी आपल्याला किती मान होता आणि आता सगळं त्या माकडाला मिळतंय. चल, आपण हे सगळं सोडून परत जंगलात जाऊया. अशी वागणूक नाही सहन होत. पण मोठा भाऊ राधा, जो खूप ज्ञानी होता, त्यानं परिस्थितीकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहिलं. त्यानं समजावलं की अरे, लाभहानी, सुखदुःख हे सगळं येत जात राहतं. ती क्षणभंगूर आहे, त्याचे इतकं दुःख का करायचं. पण पोठपादाला हे काही पटेना. तो अधीर झाला होता. तो म्हणाला, हे सगळं ठीक आहे, पण या माकडापासून आपली सुटका कशी होणार एवढं सांग. आणि इथे राधाचं ज्ञान दिसतं. त्याने भविष्यवाणी केली की काळजी करू नकोस, या माकडाचं जे वागणं आहे ना, त्याचा तो खोडकर स्वभाव, तोच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरेल. आणि अगदी राधाने भाकीत केल्याप्रमाणेच झालं. माकडाचा खरा स्वभाव काही फार काळ लपून राहिला नाही. ज्या खोडकर करामतींमुळे त्या माकडाला एवढं महत्त्व मिळालं होतं, त्याच त्याच्या पतनाचं कारण ठरल्या. त्यानं राजकुमारांना घाबरवण्यासाठी विचित्र चेहरे केले आणि कान हलवले. राजकुमार घाबरले, आरडाओरडा झाला आणि राजानं लगेच त्याला दरबारातून हाकलून द्यायचा आदेश दिला. आणि काळाबाहू तिथून निघून जाताच सगळं काही पूर्वीसारखं झालं. पोपटांना त्यांचा मान, त्यांचा सन्मान सगळं परत मिळालं. यावरून कळतं की दरबाराची मर्जी किती चंचल असते. आणि इथंच बुद्ध ती दंतकथा संपवतात. पण ते फक्त कथा सांगून थांबत नाहीत, तर त्यातील पात्रांना वर्तमानाशी जोडतात, ज्यामुळे कथेचा खरा अर्थ सगळ्यांना स्पष्ट होतो. बुद्धांनी उघड केलं की या प्राचीन नाटकातली पात्र दुसरी तिसरी कोणी नव्हती. तो खोडकर माकड म्हणजे मत्सरी देवदत्त, सतत तक्रार करणारा धाकटा पोपट म्हणजे त्यांचा शिष्य आनंद, आणि तो ज्ञानी पोपट म्हणजे स्वतः बुद्ध होते. ही प्राचीन कथा आपल्या सगळ्यांसमोर एक कालातीत प्रश्न उभा करते. जेव्हा आपलं नशीब बदलतं, जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात जाते, तेव्हा आपण परिस्थितीला दोष देत बसतो की ज्ञानाने आणि संयमाने त्याचा सामना करतो. ही निवड आपल्या प्रत्येकाची आहे.